नमस्कार मंडळी, कसे आहात? प्रतिमा केक घर अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार होते वांग्याची आमटी. आता भुर्जी पण बनवायला घेतलेली आहे. इथे लाडाला मध्येच भूक लागलेली आहे. तिला फ्रेंच फ्राईज आणि पॅटी तळून दिली. आता फ्रेंच फ्राईज वर पेरी पेरी मसाला टाकून देते मी. मीठ टाकायचं पहिलं थोडं, नंतर पेरी पेरी मसाला मिक्स करून द्यायचं. एकदम मस्त लागतं. आता पॅटी पण मी तळायला टाकले. पॅटी पण देणार आहे तिला. आता मी अंड्याचा मसाला, कांदा, टोमॅटो हे भाजून घेतले. त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले. 3 अंडे फोडून टाकलेत. इथं अंड्याची भुर्जी बनवली. अंड्याची भुर्जी होते इथं तोपर्यंत मी कुकर घेतलाय. वांगी इथं चिरून घेतले ते. तुरीची डाळ टाकल्या व्हायचं त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये थोडंसं तेल ओतून घेऊन जिरं मोहरीची फोडणी दिली. नंतर इथं कढीपत्ता थोडा टाकायचा आहे. कांदा कापून घेतलाय मी. इथं कांदा भाजून घेतला. नंतर थोडंसं मीठ टाकून पण कांदा भाजायचा चांगला. इथं अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. तोपर्यंत इथं कांदा भाजतोय आपला. आता त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे. चटणी, लाल तिखट वगैरे सगळं, गरम मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचं. नंतर आपले कापून घेतलेली वांगी पण टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये. नंतर डाळ पण टाकून घ्यायची. धुवून घ्यायची चांगली वांगी. ते डाळ टाकून घ्यायची. थोडं पाणी ओतायचं होतं. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर डाळ वांग बनवते मी. हे बघ, कोथिंबीर पण नंतर थोडीशी टाकून घ्यायची आता. कोथिंबीर टाकल्यानंतर 2 शिट्ट्या पण भरपूर होतात. 2 शिट्ट्यात शिजते. तर कूट टाकले, शेंगदाण्याचं कूट 2-3 चमचे टाकले. आता इथं सगळं टाकून झाले. आता आपण झाकण लावून घेऊया कुकरचं. इथं भात पण माझा होत आलाय. इथं भांडी पडलं ते घासून घेऊया आपण. तर भांडी पण घासून घेतलं. त्याला आता पुसून ठेवते. इथे सगळं आवरलंय आता किचन. हे बघा, भात पण झालंय, अंड्याची भुर्जी आणि वांग्याची आमटी.